काही सिरियस मॅटर चालू आहे तुझा? म्हणून इथून काही फायदा नाही. तो सध्या झोपेमध्ये तिकडं एक झोप मारून आले पोऱ्या बाहेर. बाहेर काढून ठेवायची. गेली रे पोरा, इथंच बसल्यात. हो आली. हे बघा पोरं आली. पोरांना आवाज दिल्याबरोबर पोरं आली. काय ते आम्ही मस्त भाकऱ्या बनवायला घेतल्यात. ओके हे बघा. चलो लो बेटा, आपको अभी चिकन चिल्ली खाना है ना, तो इतना सारा मेरे को काम करके देना ही पड़ेगा क्योंकि मम्मी अभी आपकी बिझी है बहुत. शिमला मिरची थोडीशी कमी पडली, म्हणजे आहे अजून फ्रीजमध्ये. मी कमी घेतली जरा, अजून जरा घ्यायला पाहिजे होती वाटतं. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते तर गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे शुक्रवार आणि मी संध्याकाळी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आता एक संध्याकाळचे 6:15 वाजले आणि मी सकाळपासून काय आपला ब्लॉग सुरू नाही केला. आता संध्याकाळी केलं आहे, कारण की आज थोडंसं मला आज थोडी माझी तब्येत डाऊन होती. त्याच्यामुळे डोकं वगैरे खूप जास्त दुखतं आणि दाढ पुन्हा दुखायची सुरू झालेली आहे. कामावरून आला आणि तळ्यावर गेला मच्छी पकडायला. आता काय माहिती याला मासे भेटले आहेत की नाही भेटले त्यालाच माहिती. आता काय रे तू आलास पण लगेच? चिन्मय आला कसा आणि पोरगा गेला कसा? कामावरून आला, हातपाय धुतले, कपडे चेंज केले, चाय पण नाही घेतला, तसंच गेला. माझी देवपूजा सुरू होती आणि हा लगेच 5 मिनिटांमध्ये फरार. लगेच चला संध्याकाळी आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केली, कारण की सकाळपासून ना मला थोडंसं बरं नाही वाटत. ते असं डोकं वगैरे खूप जास्त दुखतं आहे आणि दाढ दुखायची पुन्हा सुरू झाली आहे. तर मग बरंच चला आज जर व्हिडिओ नाही बनवला तर मग तुम्हाला उद्या व्हिडिओ मिस होईल, तुम्हाला ब्लॉग येणार नाही आणि मग तुम्ही वाट बघत बसता. त्याच्यामुळे तर आता मोनिश आला ना की रात्री आम्ही जाणार आहोत दातांच्या दवाखान्यामध्ये कल्लेरला. माझ्या भाचीच्याच दवाखान्यात आम्ही जाणार आहोत. बघू आता तो किती वाजता येतो कामावरून, तोपर्यंत मी माझं सगळं जेवण बनवते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजपासून ऑर्डर घ्यायला मी सुरुवात केली, कारण की कॉल भरपूर येतात मला गावातून, इतर गावातून वगैरे असे येतात कॉल. पण किती दिवस ते पत्रा सेटचं पण काम सुरू होतं, प्लस माझी तब्येत बरी आहे चांगली नाही, बरी आहे चांगली नाही असं गेले दिवस. तर बरं आज आली आता गावातूनच ऑर्डर तर घेतली. मी नाही बोलली नाही. चिन्मय मला बोलला की मम्मी नको घेऊस, तुला बरं वाटत नाही. हे पण मला बोलले नको घेऊ, तुला बरं नाही वाटत. मी बोलले जाऊ ते, कामात जेवढी मी गुंतून राहील ना तेवढं मग विसरून जातो माणूस. आणि मग काय काम नसलं ना की मग ते सारखं वाटतं हे दुखतंय ते दुखतंय. त्याच्यामुळे ओके चला आता संध्याकाळची छान अशी देवपूजा वगैरे माझी आता आवरलेली आहे आणि ब्लॉग आपला कंटिन्यू करते. आणि तुम्ही पण ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जे पण काय आता होईल रात्रीपर्यंत ते तुम्हाला मी देईन. ओके चल. आता इथे मोनिशला आंघोळ करण्यासाठी मस्त चुलीवर पाणी तापायला ठेवले आणि भारी चूल पेटले. आता हे बघा आजचा दुसरा दिवस आपला चूल बनून आणि आज संध्याकाळी पुन्हा पेटवले. अशी 4-5 दिवस लगातार आपण सकाळ संध्याकाळ पेटू, म्हणजे ती चूल कशी गरम पण होईल आणि त्याच्यामध्ये राख पण जमा होईल. मग कशा भाकरी वगैरे आपल्या चांगल्या निघतील. असं डायरेक्ट आपण नाही भाकरी बनवू शकत, कारण की चूल गरम व्हायला किंवा राख वगैरे पडायला त्याच्यामध्ये टाईम लागतो. त्याच्यामुळे चला आता मोनिशला आंघोळीला पाणी ठेवून दिलं आहे, तो कामावरून येईपर्यंत पाणी गरम होणार. हे बघा आता मस्त संध्याकाळची वेळ झालेली आहे. संध्याकाळचे 6:30 पावणे 7 वाजायला आलेत. ओके आणि माझ्या आता मस्त दिवाबत्ती वगैरे झाली संध्याकाळची. हे बघा संध्याकाळची छान मस्त अशी दिवाबत्ती झाली आणि मी तुळशीची कुंडी ना वर आणून ठेवले. खाली गॅलरीमध्ये का नाही ठेवली माहिती आहे का? लक्की सोनू सारखा जातो ना गॅलरीमध्ये, म्हणून इथे कशी व्यवस्थित राहील आणि कोणाचा हात पण नाही लागणार. मग चला आता जाऊयात खाली. मला आता भाकऱ्या द्यायच्या गावामध्ये आणि आपलं पण जेवण बनवायचं आहे. चल तू गेला कसं ना आला कसं लगेच? का भेटली का मच्छी? नाही मला मच्छी पकडायला गेले का? मी पप्पांना बोलली. मग चिन्मयला पाठवून दे बरं, भाकरींची पण ऑर्डर घेतली मी आता. करू बरं. चल चाय बनवू तुला? बनवू लक्की तुला चाय? तू चाय पिणार बेटा? चाय पिणार? अरे मम्मा मी आता दूध पिला, दूधवाडी पाय घालले मी आता. मी काय दोकान बनवू का चहा प्यायला? मी दोकान बनवू का? गावामध्ये तर काय काय घेऊन आले बघूयात आपण. त्याच्यात पाय घेऊन आलाय आणि याच्यामध्ये दूध नाही साखर आणि बिस्किटचे पुढे आणलेत. चला
हे बघा, याच्यामध्ये आता सगळं भिजायला ठेवलं आहे मी. कडधान्य हे रीनाने गावावरून चणे वटाणे आणले होते ना, ते भिजायला ठेवलेत. आणि याच्यामध्ये वाळ जे मी ठाण्यावरून घेतले होते त्या काकांकडनं. कुठून आले होते काका ते? शहापूरवरून नाही, मुरबाडवरून आले होते काका ते. त्यांच्याकडनं मी हे वाळ घेतले होते. आणि हे मूग. आता काय उद्यापासून 2-3 दिवस लगातार उपवासच आहेत, त्याच्यामुळे मग कडधान्य भिजायला ठेवलेत. एक उद्या परवा एकदम मस्त मोड येतील त्यांना. ओके, चला चला. आता इथे उकड काढायसाठी पाणी ठेवलं आहे आणि त्याला मस्त उकळलं आहे. उकड काढून घेतलेली आणि आता एकी परत उकळला ना, नक्की सोडून तुमच्या पाय शिजायला ठेवलेत. आता मला भाकरी भाजायला ना मोठी शेगडी लावायला लागेल. बघू याच्यावर निघतात का. याच्यावर निघाल्या की मोठी शेगडी लावायला लागेल. आता इथे ना उकड घेतले आणि पीठ मस्त ताटामध्ये टाकून थंड करायला ठेवलं आहे. पीठ थंड होतं आहे तोपर्यंत मी चिल्ली बनवण्यासाठी जी काही तयारी करायला लागेल ती करून घेते. कारण का पीठ ना भरपूर आहे हो, थंड व्हायला थोडा वेळ लागेल. आता चिकन नाही हो, 4-5 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले मी. ओके, खूप दिवस झाले चिकन चिल्ली खाल्ली नव्हती. आणि आता काय उद्यापासून तो उपवासच आहे 3 दिवस, शनिवार, रविवार आणि सोमवार. त्याच्यामुळे काय आता नॉनव्हेज 3 दिवस बनणार नाही घरामध्ये. चलो, आता चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता याच्यामध्ये अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घालते. त्याच्यानंतर मक्याचा पीठ आणि मैदा घालते. ओके, आणि चवीनुसार मीठ घालते आणि हे मिक्स करून घेते. लो बेटा, आपको अभी चिकन चिल्ली खाना है ना, तो इतना सारा मेरे को काम करके देना ही पड़ेगा, क्योंकि मम्मी अभी आपकी बिझी आहे बहुत. काय शहाणपणा कमी कर, चिल्ली भेटणार नाही खायला. सरळ साधा चिकन बनवीन, डोका फिरला तर. मग काय बोलतेस? मग घेतला ना जेवायला, मग तुला माहित आहे मम्मीचा काम कसा होतो. हा नाही, मला खायचीच नाही ना. आता तिकडे मी उन्हावणे घेऊन ताटामध्ये पीठ टाकून ठेवले. मला तो मलाचा पीठ. मग तू का आता एवढ्या शिमला मिरच्या नाही कट करू शकत? हां, एवढ्या कंच्या कामामध्ये बिझी आहे तू. कानामध्ये एअरफोन घालून शा. चल, एवढ्या शिमला मिरच्या कट करून दे. तोपर्यंत मी पीठ सगळं मळून घेते तिकडे. बिस्किट का नाही खाल्लास? चहामध्ये तुला बिस्किट दिला होता, तुम्ही खाल्लं का नाही? काही सिरियस मॅटर चालू आहे का तुझा? काय सिरियस आहे का गोष्ट? बसली बघ, एकदम सिरियस वाटतं जिम्मे आज आमचं. घे, चल, शानपणा कमी कर ना, घाण करू नको. प्लेटमध्येच बिया का असेल ते काढून ठेव. पसारा घालू नको. आता सगळी क्लिनिंग केली मी. नाही असंच मम्मीची तब्येत नाही बरी ना, अजून कामं वाढू नको ना. लक्कू, दादाला सांग मम्मीला मदत कर, तेव्हा चिल्ली भेटेल खायला. बरं, चिकन चिल्ली. चल चू घे, चल घे, चल. इथे आम्ही मस्त भाकऱ्या बनवायला घेतल्या. ओके, हे बघा. चला, अजून एवढा उंडा आहे बनवायचा. चला, आता भाकऱ्या बनवून झाल्या की लगेच चिकन चिल्ली बनवायला घेते. मॅरिनेट वगैरे करून ठेवले चिकन. आता चिन्मयला सांगितलं तर मिरच्या कट करायला, पण चिन्मयने काय केलं ना, चिन्मय बोलला मिरच्या कट केल्या तर भाकरी प्रेस करायला मदत नाही करणार. भाकरी प्रेस केला तर मग मिरच्याने कट करून देणार. आज तर काही हेडावरती आले नुसतं, काय झालं काय माहिती. लडके का मेरे मूड ऑफ हुआ है, मूड ऑफ. आता चिन्मय कामं करतो, नाही बोलतो पण करतो कामं. त्याला सांगितलं मिरच्या नको कापू, मी कापेल, भाकरी प्रेस करून दे.
चलो चिकन पकोडं तळल्यान आणि दुसरं तेलामध्ये टाकल्यान तळलेलं. ओके. आणि रंग नव्हता त्याच्यामुळं विदाऊट रंगाचेच मी आता पकोडं बनवायला घेतल्यान. ओके. आता रंग आणण्यासाठी तुला जास्त चव लागतं का तुझ्या तोंडाला? मिरच्या काप तिकडे मिरच्या. चला आता इकडं पकोडं होतात, आता शेवटचे होते एवढे टाकले जातात तेलामध्ये, बाकीचे तळून झालेत. आता याच पिठामध्ये काय करते, उरलं आहे ना हे पीठ, याच्यामध्ये आता काय करते माहिती आहे का, गव्हाचं पीठ मळते. म्हणजे डॉगींना पण कसं एकदम चिल्ली चपाती होऊन जाईल ना, मग त्याच्यामुळे जरा टेस्टी त्यांना पण खाऊ द्या बरं. याच्यामध्ये आता पीठ मळून घेते चपातीचं, म्हणजे डॉगींना पण मस्त जरा टेस्टी चपात्याच खायला भेटतील. ओके. चला ते डॉगी बाबूंच्या मी मस्त चपात्या बनवल्यात. पीठ नाही एवढंच होतं, मग तेवढेच पिठाच्या चपात्या बनवल्यात. उद्या सकाळी मी चक्कीमध्ये दळण टाकणार आहे. तर आता इथे किती 6-7 चपात्या झाल्यात आणि भाकरी पण बनवल्यात. मग चपात्या जर त्यांना कमी पडल्या तर भाकरी पण देईन. ओके. आता चपात्या इथे थंड होत आहेत तोपर्यंत मिरच्या कट करून घेते, कारण की चिन्मयने मला सांगितलेलं भाकरी प्रेस करायला मदत केली तर मिरच्या कापणार नाही म्हणून. मी बोली चालेल मी कापते. ओके. तर आता पकोडे वगैरे बनवून झालेत, चिकनचे पकोडे फ्राय केले आहेत आणि पकोडे फ्राय होता मग पीठ पण मळले. तिकडे चपात्या पण करून घेतल्या. आता गरम चपात्या नाही त्यांना देऊ शकत, लगेच ते त्यांना इकडे भूक लागलेली असते. मग ते गरम वगैरे काय बघत नाही, मग खातात कसा आणि मग उलटी करते. मग हे आता बरं थंड झालं की मग देणार, तोपर्यंत मिरच्या कट करते. ते बसल्यात खिडकीजवळ वाट बघत कधी जेवायला भेटेल म्हणून. ओके. तर आता 7 चपात्या त्यांना बनवल्या. चपात्या जर कमी पडल्या तर मग भाकरी देईन, भाकरी पण खातात ते. ओके. चला मस्त मिरच्या कट करते आणि चिल्ली बनवायला लागेल. आणि आज चिन्मय अक्षरशः वैतागलाय नुसतं. तो सांगत होता की भाकरीची ऑर्डर नको घेऊ आज. मी बोलले नको, एवढ्या दिवसापासून नाही बोलते मी, रोज नाही बरं नको ना, आपला कसा धंदा आहे, पोटापाण्याचा शेवटी विषय आहे. मी त्याला बोलले आज मी घेते काही बोलून. मग तो बोलला भाकरी प्रेस करून दिल्या तर दुसरी कामं नाही करणार. मग बोलले चालेल बाबा, पण भाकऱ्या मला प्रेस करून दे, कारण की प्रेस करून भाकरी शेकवायचं मग एकटीला नाही शक्य होत, कारण की मशीन प्रेस करण्यासाठी उभं राहावं लागतं, परत शेकवण्यासाठी खाली राहावं लागतं. जोपर्यंत आपला सेटअप रेडी होत नाही तोपर्यंत 2 माणसांची गरज आहेच भाकरी बनवण्यासाठी. ओके. चला आता असो जास्त वेळ घेत नाही, कारण की 9 वाजलेत रात्रीचे आणि चिल्ली पण झाली पाहिजे. मुनीश आता आला आहे, चाय वगैरे त्याला दिलं, फ्रेश वगैरे झाल्याने तो झोपला आहे. तो बोलला जेवण शिजलं की मला उठव. ओके. चला. प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. चला मिरच्या कट करून झाल्यात तर चपात्या आता देऊन टाकते. चपात्या झाल्यात थंड मस्त. ओके. चलो आता चपातीचे मस्त तुकडे गेलेत, म्हणजे त्यांना खायला पण बरं पडेल, नाहीतर मग ते भांडणं करतात. अख्खी टाकली ना की ते त्यांची भांडणं होतात लगेच. चलो गेली रे पोरा, एकच बसल्यात. हो आली, हे बघा पोरं आली. पोरांना आवाज दिल्याबरोबर पोरं आली. काय रे कशा आहेत, मजेत ना बाबू, कशी आहेत माझी पोरा? बघा केवढी मज्जा आली बघा त्यांना, लगेच केवढी मज्जा आली बघा. खाय भांडण नाही करायची, सगळ्यांना भेटेल. बाबूला ना इथे समोर टाकते, कारण का ती तिकडे त्याला खाऊ देत नाही ना म्हणून. ओके. तुम्हाला दिसते का अंधारामध्ये? ह्याला मी एकट्याला इथे देते, कारण की हा छोटा आहे त्यांच्यापेक्षा खूप, आणि ह्याला ना बिलकुल ते लोक खाऊ देत नाही. त्याच्यामुळे मग त्यांना आधी तिकडे टाकून घेते. ह्याला समजतं लगेच की आता त्यांना तिकडे खाऊ दिलं आहे म्हणजे मला पुढे खाऊ भेटणार. हा पुढे येऊन बसतो लगेच. किती भारी ना. कॉमेंट सेक्शनमध्ये ना भरपूर ताई दादा मला बोलतात की तुला मुक्या प्राण्यांवरती खूप तू जीव लावते, त्यांना म्हणजे खूप दया येते तुला. तर मला ना आवडतं आहे मुक्या प्राण्यांना खाऊ घालायला, त्यांच्यासोबत बोलायला. काय माहिती म्हणजे मनाला अशी शांती भेटते माझ्या. किती जरी माझ्या डोक्यामध्ये टेन्शन असलं ना तरी ह्यांच्याशी बोलून किंवा यांना थोडंसं खाऊ घालून मन एकदम शांत होतं आणि समाधान भेटतं माझ्या मनाला. आणि जे काही डोक्यामध्ये विचार किंवा टेन्शन सुरू असतात ना ते मी विसरून जाते लगेच. आणि ह्यांच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर तुम्ही नेहमी हसू बघता,
त्याला कारण आहे हे डॉगी. ह्यांच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर ते हसू येतं. खा 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 पोट भरून खा. आता मी काय केलं माहिती आहे का, चिन्मयला तिकडे त्यांना खाऊ टाकायला सांगितले, म्हणजे ते तिकडे गुंतून राहतील ना, मग ह्याला इकडे पोटभर जरा खाऊ खायला भेटेल. ओके, म्हणजे असं नाही केलं तर मग ह्याला काही खायला भेटत नाही. किती जरी मी चपात्या टाकल्या ना तरी ह्या बिचाऱ्याला एक तुकडाही ते लोक खाऊ देत नाही, म्हणून मी आयडिया वापरली. चला आता तो मस्त तिकडे पोट भरून खातो आहे बिचारा. नाही तर त्या बिचाराला एकही तुकडा ते लोक खाऊ देत नाही. ते कसे मोठे आहेत ना, आणि हा सगळ्यात छोटा पडतो, याला मारतात खूप ते, म्हणून असं वेगळं वेगळं खाऊ देते त्यांना, म्हणजे सगळ्यांना भेटलं पाहिजे. बरोबर. चलो आता चिल्ली बनवायची, चिल्ली बनवून घेते. अंधार बघा किती पडला आहे. तर रात्रीची वेळ झाली आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला रातकिड्यांचा खूप जास्त आवाज येत असेल, खूप जास्त. चला आता तिथे दळणाचा डब्बा घासायचा आहे अजून मला, ते आता नंतर घासेल ना, ते चिल्ली बनवून घेते, नाही तर पोरं जेवायला मागतील. आता इथे घेतले मी मस्त चिल्ली बनवायला. अद्रक लसूणची पेस्ट टाकले. ओके, अद्रक लसूणच्या पेस्टवरती शिमला मिरची घातले आणि चवीनुसार मीठ टाकले. चला आता मिरची मस्त परतवून झाले. आता याच्यामध्ये चिकनचे पकोडे घालते मी. ओके, तुमच्या दादा भारी बनवतात चिल्ली, पण आता दादा प्लांटवर गेल्यात म्हणून मला बनवावी लागलेली आहे. ओके, चिल्ली सॉस टाकला आहे त्याच्यामध्ये, थोडासा सोया सॉस टाकू. एक तर मला अंदाज नाही किती टाकायचा तो जे आहे ते सांगते हा मंडळी मी, कारण काही चायनीजचे पदार्थ मी काही जास्त कधी बनवत नाही. थोडंसं किंचित अजिनोमोटो थोडंसं टाकलं या, मग आपल्या हाडकात जातील कामांशी जास्त टाकलं तर. आता मस्त आपण पलटी करू. शिमला मिरची थोडीशी कमी पडली, म्हणजे आहे अजून फ्रीजमध्ये, मी कमी घेतली जरा, अजून जरा घ्यायला पाहिजे होती वाटतं. आणि माझा आवाज चेंज झाला कारण की मला ठसका गेला ना हे मिरच्या शिजवताना, म्हणून. गिरो घे रे बाई, गिरो घ्या. सुगंध तर भारी येतोय. आता चव कशी लागेल काय माहीत नाही मंडळी. ओके, चव आता चिन्मयला विचारायला लागेल कशी येते. दिसते तर भारी, जरा लागते कशी काय माहिती आता. चला मंडळी, या आता तुम्ही पण जेवायला. मस्त चिकन चिल्ली आणि भाकरी. भाऊची एक झोप झाली पूर्वी. भाकर घे म्हणून इथं बस. कुठे यायचं. चला मंडळी, या जेवायला. चिकन चिल्ली आणि भाकरी. हे द्या, भाकर द्या. हे कसे झाले? जबरदस्त. निघत सगळं कडक झाले. व्हिडिओमध्ये खोटा बोलता का तुम्ही? तू सांग कसे झाले. बरोबर आहे. जर चव विचारायची असेल तर आमच्या चिन्मयलाच विचारायची, एकदम परफेक्ट चव सांगतो. बरोबर झालं ना. म्हणून इथून काही फायदा नाही. तो सध्या झोपेमध्ये तिकडं एक झोप मारून आले पोऱ्या बाहेर. बरोबर, आवडली तुम्हाला. पण तुम्ही जशी बनवता ना तशी चव नाही आहे. पाणी का वाटत का चिल्ली, तुम्ही पण काही पण सांगता. हॉटेलवाला का पाणी टाकतात. हो, पाण्याशिवाय बनवणे. बघ लक्की पप्पा काय बोलते, पाण्याशिवाय बोलते बनत नाही. लक्कीची पेटपूजा झाली आमच्या. लक्की गपचूप बसले. या मंडळी मस्त चपाला. दार दुखते तरी पण मी जेवतो. आज दार परत दुखते. दार मला डोका पण दुखते. जायचं होतं दवाखान्यामध्ये पण काही जमला नाही आता जायला. 10 वाजून गेले.
कामं हाटत तरी कामं काही खपली नाही. जेवण बनवताची भांडी निघली ती बाहेर नेऊन ठेवली ते आता भांडी जाऊन बसायला येते. उद्या काही पण करून जाऊन येईल मग एका दार वगैरे जेवताना दार काढून ठेवायची. जी दार दुखते ना ती जेवताना बाहेर काढून ठेवायची. जेवल्यावर परत बसायची. जसं ते डुप्लिकेट दात बसवल्या लोक काढून ठेवतात हा थोड्या वेळासाठी तसा घे. मग दार बीर जर उपटली तर दार तशीच बसवायला लागेल हा. डुप्लिकेट. मग पण दाढ म्हणजे काही खराब नाही झाली पण कला दुखते त्यात काही मला समजा नाही क प्रॉब्लेम झाला दाढाचा. चला असून दे जेवून जाऊन दे. चिकन चिल्ली आहे कवरी पण दाढ दुखली तरी जेवायचं सोडणार नाही. एक तर पक्क्या दिवसांनी चिकन चिल्ली बनवली आज या जेवायला. इकडची डाळ दुखते या डाळीचं जेवण. कसं आहे तरी पण याच्यामध्ये उलपत काय टाकलं नाही कांदा बिंदा जे होता त्याच्यापासून बनवले. अंडे उरले अंडे अंडे टाकलंय 2 दोनला असं एक आणायला मी ना येताना